नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या ज्या रांगोळ्या आहेत ना मैत्रिणींनो, त्या अगदी 1 ते 2 मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहेत आणि ह्या रांगोळ्या तुम्ही देवघरात काढू शकता, तुळशीसमोर काढू शकतात किंवा दारासमोरही काढू शकतात. अगदी छोट्या-छोट्या आणि कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या आहेत. तर पूर्ण आठवड्याभरासाठीच्या 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण अ, प्रत्येक रांगोळीमध्ये असा बेसिक एक कॉमन आकार वापरला आहे आणि जी साईडची डिझाइन आहे ती चेंज केलेली आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जेव्हा बघाल तेव्हा नक्की समजेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो, स्किप न करता बघा. आणि आजच्या रांगोळ्या जर तुम्हाला आवडल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करा. आणि सोपेच आकार आहे, आपण नेहमी जे वापरतो तेच आकार वापरून फक्त आपण त्या आकारांची अरेंजमेंट चेंज केलेली आहे आणि अशा 7 डिझाईन्स तयार केलेल्या आहेत. अगदी युनिक आणि छान डिझाईन्स आहे. कमी जागेतही तुम्ही काढू शकाल अशाच रांगोळ्या आहेत आणि तुम्हाला मन प्रसन्न होतील अशाच रांगोळ्या आहेत. तर बघा, पहिली रांगोळी आपली रेडी झालेली आहे. दुसरी जी रांगोळी आहे त्यामध्ये पण आपण असा जो फिंगरच्या मदतीने बाजूचे 2 फुलं काढून घेतलेले आहेत. यामध्ये पिवळा कलर वापरला आपण. हा आकार कसा काढते ते पण व्यवस्थित बघा. 2 साइडला 2 आधी क्रॉस करून घ्यायचे आणि मग मिडलला बोट फिरवायचा तो. पहिल्या या रांगोळीमध्ये आपण इथे दीपस्तंभ काढले होते. आता फक्त 2 लाईना काढून टिपके काढलेले आहेत. अगदी 1 मिनिटाच्या आत होईल अशी रांगोळी ही, म्हणजे काही सेकंदातच होईल अशी रांगोळी आहे. छोट्या-छोट्या रांगोळ्या पण आवडतात बऱ्याच मैत्रिणींना. त्यांनी ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करा. म्हणजे तुमचा वेळ पण वाचणार आहे आणि एक दारासमोर एक सुंदर रांगोळी पण राहील, अशा रांगोळ्या आहेत त्या. तर दुसरी रांगोळी आपली रेडी आहे. पूर्ण आठवड्याचं टेन्शनच नाही. हा व्हिडिओ बघून ठेवायचा. जी पण रांगोळी आवडेल, म्हणजे तुम्हाला वाटेल त्या दिवशी ती ट्राय करायची. तर तिसरी रांगोळी त्याच्यामध्ये पण आपण अशा फिंगरच्या मदतीने असे आकार काढून घेतलेले आहेत. तर अशाच जर तुम्हाला तुमच्या दारासमोर, देवासमोर, तुळशीसमोर छोट्या-छोट्या कमी वेळात होणाऱ्या पण सुंदर रांगोळ्या जर काढायच्या असतील, तर एकदा नक्कीच आपल्या चॅनलला भेट द्या मैत्रिणींनो. आणि तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. आणि हे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त शेअर करत चला आणि रोज प्रॅक्टिस करत चला. जेव्हा ज्यांना रांगोळी जमत नाही त्यांनी तरी थोडी-थोडी प्रॅक्टिस करा. आता ह्या फिंगर रांगोळ्या आहेत ना, ज्यांना रांगोळीचं काहीच येत नाही, लाईन्स, टिपके वगैरे, त्यांच्यासाठी तर एकदम भारी ऑप्शन आहे हा. फिंगर रांगोळ्यांचा काहीच करायचं नाही, बोट फिरून फक्त रांगोळी काढायची. तर बऱ्याच मैत्रिणींना रांगोळीमध्ये कर्व्हज वगैरे काढायला जमत नाही, तर त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे फिंगर रांगोळीचा. तर पुढचे जे रांगोळी त्यामध्ये पण आपण असा कॉमन आकार काढून घेतलेला आहे. म्हणजे तेच आकार वापरून तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे अरेंजमेंट करून कशी रांगोळी काढू शकतात हे तुम्हाला व्यवस्थित समजलंच असेल आता. अगदी काही सेकंदात रांगोळी रेडी होईल अशी सोपी रांगोळी ही. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल. कारण की खूप सोप्या रांगोळ्या असतात आपल्या आणि तुम्हाला जमतील अशाच असतात. तर एक कमेंट तर झालीच पाहिजे मैत्रिणींनो. छान वाटतं तुमच्या कमेंट्स येतात. आपुलकी वाटते एक. म्हणजे असं वाटतं आपली घरातलीच व्यक्ती आपल्याशी बोलते आणि तुमची मला एवढी सवय झालेली आहे. समजा जर कमेंट वगैरे नाही आले, अशा आता 2-3 मैत्रिणी आहेत त्या डेली कमेंट करतात मला, म्हणजे जास्त त्यांच्या कमेंट्स असतात आपल्या व्हिडिओवर. तर त्या जर कमेंट्स नाही आल्या मग करमत नाही मला. असं कधी-कधी होतं बरं का, असं आपल्याला नाही का, सवय असते एखाद्या माणसाची. तर चुकल्यासारखं वाटतं जर कोणी कमेंट नाही केली तर. कमेंट म्हणजे काय असतं मैत्रिणींनो, एक तुम्हाला त्या व्हिडिओबद्दल काय वाटलंय, तुमच्या प्रतिक्रिया काय हे कळवण्याचा एक मार्ग आहे.
तर त्यासाठी नक्की कमेंट करा. कमेंटच्या माध्यमातूनच आपण एकमेकांसोबत बोलू शकतो. दुसरं काहीच ऑप्शन नाही आपल्याला. पुढची जी रांगोळी आहे त्यामध्ये आपण 3 ठिपके काढून घेतले आणि आधीच्या रांगोळ्यांमध्ये आपण 2 वेळा ते आकार काढले होते. यामध्ये 3 काढलेले आहेत आणि बघा बाजूंनी नेहमीसारखीच डिझाइन काढली आहे. या पुढच्या 2-3 रांगोळ्या ह्या 3 पाकळ्यांच्या आकारांच्याच आहेत. फक्त आपण साइडची डिझाइन चेंज केलेली आहे. पुढची जी डिझाइन आहे त्यामध्ये आपण लाल कलर वापरलाय बघा. लाल कलर आणि अबोली कलरचं कॉम्बिनेशन वापरलंय. खूप छान दिसतंय कॉम्बिनेशन पण. असले कलर जास्त म्हणजे सहजासहजी मिळत नाही. जर कुठे तुम्हाला दिसले दिवाळी वगैरेच्या वेळेस तर घेऊन ठेवायचे ऑलरेडी. म्हणजे आपल्याकडे जर असले तर कधीही आपल्याला वर्षभर कामात येतात. तर बघा सेम त्या पॅटर्नचीच डिझाइन काढली आणि बाजूची डिझाइन चेंज केली आपण. तुम्ही पण अशा डिझाईन्स तयार करू शकता मैत्रिणींनो. ज्यांना जमत नाही त्यांनी थोडी-थोडी प्रॅक्टिस करायची. आपोआप रांगोळी जमते आणि आपोआप डिझाईन्स आपल्याला सुचत जातात. तर बघा किती छान सोपी आणि पटकन होणारी रांगोळी. पुढची रांगोळी पण सेम पॅटर्नची आहे आणि आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि ह्या रांगोळ्या तुमच्या दारासमोर नक्की ट्राय करा. जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर वेळात वेळ काढून नक्की व्हिडिओ बघा. आपली प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवर. वेगवेगळ्या सणांच्या वगैरे बॉर्डर रांगोळ्या, बेसिकपासूनच्या रांगोळींची पण प्लेलिस्ट आपण बनवलेली आहेत. तर नक्की तो व्हिडिओ बघा. सर्व व्हिडिओज बघा त्यातले आणि रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा. चला तर भेटूया अशाच झटपट होणाऱ्या सोप्या सुंदर रांगोळीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.